जय शिवराय मित्रांनो. आज आपण एका भावनिक आणि संवेदनशील विषयावर एक महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. कारण 2019ला सांगली असेल, कोल्हापूर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महापूर असेल अतिवृष्टीमुळे येथील घरे उद्ध्वस्त झालेली होती. जमिनीच्या अतोनात नुकसान झालेलं होतं. मोठ्या प्रमाणात लाखो लोक दुसऱ्या ठिकाणी विस्थापित झालेले होते. अति प्रमाणात सांगली असेल, कोल्हापूर असेल येथे मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालेलं होतं. शेती पिकं असतील, घर असतील, मोठे मोठे उद्योग असतील पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले होते. त्याच भागात मोठ्या प्रमाणात मदतीची गरज होती. त्याच वेळी आपला धाराशिव असेल, महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे असतील, या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात एक मदतीची भावना निर्माण झालेली होती. त्याच भागात ट्रकभर अन्न असेल, पाणी असेल, औषधं असतील, कपडे असतील, अशा मोठ्या प्रमाणात या मराठवाड्यातून असेल, धाराशिव असेल, या जिल्ह्यातून ही मदत सांगली, कोल्हापूरला मोठ्या प्रमाणात पुरवली गेली होती. तेथील लोकांचं जीवन सुरळीतपणे चालू व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणात मदत ही या भागातून पुरवली गेली होती. त्या भागात जी पिकं उद्ध्वस्त झालेली होती त्या शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात मदतीचा भाग असेल किंवा जेवणाचं अन्न असेल किंवा कपडे असतील, या सर्व बाबी धाराशिव असेल, मराठवाड्यातील सर्व जिल्हे असतील या भागातून पुरवली गेलेली होती. एक शेतकरी असतील, नवतरुण असतील किंवा विविध संघटना असतील, या संघटनामार्फत ही मदत मोठ्या प्रमाणात पोहोचवलेली होती. आता तीच मदत मराठवाडा असेल, विदर्भ असतील या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. मराठवाड्यातील धाराशिव असेल, सोलापूर असेल, बीड असेल, जालना असेल, या मोठ्या प्रमाणात भागात अतिवृष्टी होते. सांगलीसारखीच परिस्थिती या भागात आहे. मग आता तेथील सांगली असेल, कोल्हापूर असेल, तेथील लोक या मदतीच्या भावनेमध्ये का मागे पडतायत? का मदतीची भावना त्यांना निर्माण होत नाहीये? कारण ज्यावेळेस त्यांची पूर परिस्थिती होती त्यावेळेस हा येथील शेतकरी अन्नदाता खंबीरपणे सांगलीच्या लोकांना मदत पुरवण्याचा पाठीशी उभा होता. मग आता तीच मदत सांगलीच्या असतील, कोल्हापूर असतील, तेथील लोक या मराठवाड्यावर अतिवृष्टी संकट आलेलं आहे, महापूर आलेला आहे, त्यांची मदतीची भावना असं का जाणवत नाहीये? त्यांना मदत का करू वाटत नाहीये? कारण येथील शेतकरी हा संकटात आहे. मोठ्या प्रमाणात त्यांची पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. घरांचं नुकसान झालेलं आहे. खायचं अन्न नाहीये. जी खायची वस्तू होत्या त्या पूर्णपणे या पुराच्या पाण्यामुळे नष्ट झालेल्या आहेत. यांना खरंच मदतीची गरज आहे. मग हा सांगली, कोल्हापूर जिल्हा आता का शांत आहे? कारण तेथील राजकारण फक्त पडळकर, जयंत पाटील यांच्याच बाबतीत आहे. राजकारण हे राजकारण त्यावेळेस केलं पाहिजे. पण सध्या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालेलं आहे. तेथील शेतकरी हा मदतीची प्रतीक्षा करतोय. खायला अन्न नाही, घालायला कपडे नाहीत, रोगराई पसरण्याचा धोका आहे. याच काळात सांगली असेल, कोल्हापूर असेल, अन्य भागातून मदत देणं अत्यंत गरजेचं आहे. मग तेथील जो समाज आहे, कारण सांगली, कोल्हापूर या भागात मोठ्या प्रमाणात सामाजिक संघटना काम करतात. मग ज्यावेळी 19ला महापूर आला त्यावेळेस येथील संघटना कमी असताना देखील मोठ्या प्रमाणात मदत सांगली या कोल्हापूर या भागात पोहोचवली गेली होती. मग आता उलट मराठवाड्यात येथील शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. पिके पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. शेतकरी हा आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहे. मग याच याच काळात सांगली असेल, कोल्हापूर असेल किंवा इतर भागातील ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांच्याकडे थोडी तरी भावना का नाहीये की या लोकांना आपण मदत करूयात? एकही संघटना आतापर्यंत कोणतंही अपडेट किंवा मदतीची घोषणा असेल किंवा कपडे असतील किंवा काही गोष्टी आतापर्यंत त्यांच्याकडून काहीच पोहोचलेलं नाहीत. याचं कारण काय असू शकतं? कारण खरं तर जे मराठवाड्याला आता संकट आलेलं आहे, या संकटाला माणुसकीच्या भावनेने मदत केली पाहिजे. मोठ्या प्रमाणात सामाजिक संघटनांनी यासाठी पुढे आलं पाहिजे व कशाप्रकारे ही मदत मराठवाड्यातील जिल्ह्यांना भेटेल याकडे काळजी घेणं गरजेचं आहे. कारण हा जो महापूर आहे तो आज मराठवाड्यात आहे, उद्या कदाचित आपल्याकडे होऊ शकतो. सांगली असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, इतर जिल्ह्यात सुद्धा होऊ शकतो. त्यावेळेस आपल्याकडे आल्यानंतर आपण दुसऱ्या जिल्ह्याने असंच बघायचं का? त्यामुळे सामाजिक मानवता असेल, माणुसकी असेल या भावनेने प्रेरित होऊन सामाजिक संघटनांनी पुढे आलं पाहिजे. मराठवाड्यातील जिल्ह्यांना कशाप्रकारे औषधं असतील,
इतर वस्तू असतील या कशाप्रकारे पोहोचवल्या पाहिजेत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण हाच समाज अ, परत आपल्याकडे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात ज्यावेळेस महापूर येईल किंवा काही संकट येतील त्यावेळेस खंबीरपणे उभं राहण्यास सक्षम होईल. त्यामुळे सामाजिक मान्यता असेल किंवा माणुसकी असेल याचा विचार करून सामाजिक संघटना असतील, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सांगली असतील या जिल्ह्यातील नागरिकांनी याबाबत एक खंबीरपणे साथ देण्याचं काम केलं पाहिजे. कारण मानवता ही टिकली पाहिजे. महाराष्ट्र हा एक संस्कृत देश आहे. एखाद्या जिल्ह्यावर संकट येतं त्यावेळेस अनेक जिल्हे त्याच्या मदतीला धावून येतात. पण आता सध्या ज्या दुष्काळग्रस्त भाग म्हणून मराठवाडा ओळखला जातो, त्याच दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये आता ओला दुष्काळ म्हणण्याची वेळ येत आहे. कारण अख्खी घरं असतील, पिकं असतील पूर्णपणे पाण्याच्या पुरामध्ये नष्ट झालेली आहेत. कारण ज्या पिकावर संपूर्ण वर्षभराचं बजेट असतं शेतकऱ्यांचं, काही पीक कर्ज भरायचे असतात, मुलाबाळांची लग्न असतात. आता ही जर पिकं नष्ट झाली तर पुढला सगळ्या गोष्टी करायच्या कशा? याच गोष्टीवर शेतकऱ्यांना खंबीरपणे साथ देण्याची गरज आहे. एक धीर देण्याचा प्रयत्न सरकारनं पण केला पाहिजे. सरकारच्या माध्यमातून सरकारनं देखील ही मदत सरकार मदत देते. ही देखील मदत वाढवू दिली पाहिजे. शेतकऱ्यांना ह्या संकटात बाहेर कसं आला पाहिजे, ही मदत पाहिजे किंवा राजकारण जे आहे, राजकारण थोडं बाजूला ठेवून सामाजिक संघटना यांनी मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे लवकरात लवकर मदत पोहोचेल, यांना कशाप्रकारे आपल्याला मदतीचा हात पोहोचेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हीच जर गोष्ट त्यावेळेस 2019च्या महापुरावेळेस सांगलीच्या लोकांना जर इकडल्या लोकांनी मदत केली नसती, तर मोठ्या प्रमाणात एक माणुसकीचं दर्शन घडलं नसतं. पण तिथल्या दुष्काळग्रस्त जिल्हा असला तरी इथल्या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रक भरून अन्न पोहोचवलेलं आहे. कपडे मोठ्या प्रमाणात पोहोचवलेले आहेत. औषधाचा पुरवठा केलेला आहे. तेथील लोकांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न फुलाची पकडी या प्रमाणे केलेला आहे. त्यामुळे आता हीच संधी सांगली असेल, कोल्हापूर असेल येथील जिल्ह्यातील लोकांसाठी संधी आहे, की मराठवाड्यातील जिल्ह्यासाठी एक मदत देण्याचं एक काम आपण केलं पाहिजे सामाजिक भावनेच्या माध्यमातून. खरं तर हे संकट आज ना उद्या, आज मराठवाड्यात आहे, उद्या पश्चिम महाराष्ट्रात येऊ शकेल, उद्या विदर्भावर येऊ शकेल. या संकटांना मात देणं गरजेचं आहे व येथील शेतकऱ्यांना एक धीर देण्याचा प्रयत्न सर्वांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला पाहिजे. ह्याच भावनेतून आपण एकमेकांना मदत करू या भावनेतून सर्वांना एक आव्हान आहे. जितकी होईल तितकी मदत आपण या आपल्या माध्यमातून अन्न असेल, कपडे असतील, औषधं असतील किंवा इतर बाबी असतील यांच्यासाठी. कारण तुम्ही पाहू शकता येथील जनावरे सुद्धा, पशुधन सुद्धा अक्षरशः पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत. जे शेतकऱ्यांचा व्यवसाय असते, मोठे-मोठे उद्योग आहेत, शेती असेल, पूर्णपणे नष्ट झालेली आहे. त्यांनी आता खायचे वस्तू सुद्धा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत पाण्यामुळे. त्यामुळे खरंच सामाजिक भावनेतून विचार करून इतर जिल्ह्यातील पुणे असेल, मुंबई असेल या भागातून लोकांनी या माणुसकीचं दर्शन घडवलं पाहिजे व तात्काळ मदत पोहोचवली पाहिजे. आशा करूयात की आपण लवकर मदत पोहोचवचाल. कारण भविष्यात देखील आपल्याकडे पूर येऊ शकेल किंवा इतर गोष्टी होऊ शकतील. त्यावेळेस हाच मराठवाडा आपल्या आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील हीच आशा करूया.